तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ ह्या तीन रत्नाला पंचांग प्रणाम. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाच्या पठणाला आपण आज सुरुवात करूया. स्त्रिया आणि प्रतिक्रांती याच्यामधला काय सहभाग होता हे बाबासाहेबांनी लिहिलं. आज आपण त्याचा आजपर्यंत आपण स्त्रीला तिला काय काय शिक्षणाला महत्व दिलं की नाही दिलं, संपत्तीचा वाटा काय होता, तिची सामाजिक परिस्थिती काय होती, ह्याविषयी आपण बघितलं. आज त्याच्या पुढच्या प्रसंगात जाऊ. शेवटी आदर्श जीवनासंदर्भात म्हणून स्त्रियांसाठी काही नियम घालून दिले, ते मनूच्या शब्दात पाहू. कारण स्त्रिया करता काही नियम घालून दिलेत आणि आजही आपण म्हणताना काय म्हणतो की बाईच्या जातीने असं वागलं पाहिजे. अनावधानाने आपल्या तोंडातून येते की नाही. माणसाच्या जातीने असं वागलं पाहिजे असं नाही म्हणतो आपण, मानवाच्या जातीने म्हणतो. पण बाईच्या जाती करता, कारण कुठल्याही नियमाच्या गोष्टी ज्या असतात त्या अनावधानाने अंगवळणी पडल्या की त्या आपल्याशा वाटायला लागतात. मग त्या आपल्या करता हानिकारक जरी असल्या तरी, कारण व्यसनी माणसाला कळत असतं की व्यसन केल्याने शरीराचा ऱ्हास होतो. तसंच आहे स्त्रियांच्या बाबतीतही, की त्यांच्या अंगवळणी पडलेल्या प्रथा त्यांनी मान्य केल्या. ऍक्च्युअली त्या विषासारख्या होत्या. मग ती सतीसारखी प्रथा असेल किंवा मुकाटपणाने सर्व गोष्टी सहन केल्या पाहिजेत हे म्हणून घालून दिलेल्या नियमाप्रमाणे होतं. मग तिला शिक्षणाचाही अधिकार नव्हता, तिला संपत्ती जमा करण्याचाही अधिकार नव्हता. दिल्या घरी राहायचं आणि बापानी ज्या घरामध्ये, म्हणून मनच पडली की बापाच्या घरातून डोली उठवायची आणि सासरच्या घरातून अर्थी उठवायची. हा स्त्री करता म्हणून घालून दिलेला नियम आहे. आणि म्हणून त्या याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी ह्या नमूद केल्या आणि त्या कशा अंगीकारल्या. त्याच्या बाबासाहेबांनी 2-3 इथं श्लोक दिलेत. ते श्लोक आपण त्याचं विश्लेषण करूया. ज्या व्यक्तीशी स्त्रीचा पिता लग्न लावून देईल किंवा पित्याच्या संमतीने भाऊ लग्न लावून देईल, त्याच्या आज्ञेत स्त्रीने पती हयात असेपर्यंत राहावे. पती निधनानंतर स्त्रीने त्याची निंदा करू नये. बाप किंवा भाऊ हे तर काहीच नाहीये, पण ती जन्माला यायच्या अगोदरच तिचा सौदा केलेला असायचा. तुम्हाला माहिती नसेल पण बाईच्या गर्भाला कुंकू लावल्या जायचं आणि जर मुलगी झाली तर तिच्यावर अधिकार सांगितल्या जायचा. आणि एक म्हणून एक प्रथा करून ठेवली होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. बहिणीने भावाची मुलगी आपल्या मुलाला करावी हा साधारणतः विदर्भामध्ये नियम आहे. हक्क आहे असं सांगितलं. म्हणून काय लिहून ठेवलं की बहिणीचा भावाच्या मुलीवरती हक्क आहे. आणि मग कधी कधी ती बहीण पहिल्या जमान्यामध्ये जर भावाची बायको गरोदर असेल तर तिच्या गर्भालाच कुंकू लावायची आणि सांगायची मुलगी झाली तर ही माझ्या मुलाला द्यायची. त्या बिचाऱ्या मुलीला गर्भात माहिती नसायचं की माझं पुढे या जगात आल्यानंतर काय होणार आहे. म्हणजे मनू एवढा निष्ठुर होता की स्त्रीला जन्माला यायच्या अगोदरच तिचं नशीब लिहून ठेवल्या जायचं आणि त्या पद्धतीने लग्न व्हायची. बालविवाही व्हायची. आणि मग त्यावेळेस आताचे वडील सुद्धा आहेत म्हणून आताच्या मुलींनी बंड करायची काही गरज नाही. कारण आताचा कुठलाही पिता किंवा आताची कुठलीही माता आपल्या मुलीचं किंवा मुलाचं वाईट व्हावं असं कुठलाही आई वडील
चिंतत नाही. त्यावेळेची नव्हते, पण त्यावेळेच्या व्याख्या वेगळ्या होत्या. कारण त्यांच्या मनावरती एक धर्माचं गारुड होतं, एक शास्त्राचं गारुड होतं. आणि मग तो बाप फक्त मुलीचं काय, आपल्या याच्यात तर खूप भयानक परिस्थिती होती, कारण आपल्याकडे संपत्तीच नव्हत्या ना. बापाच्या पुढे लिमिटेड चॉईस होत्या. मुलगी द्यायची झाली तर आजपासून तुम्ही आपल्या चौथ्या पिढीचा विचार करा. आपल्या आज्या जर तुमच्या जिवंत असतील त्याच्या डोळ्यासमोर आणा. शक्यतो त्यांचं लग्न 8व्या-9व्या वर्षीच झालेलं असायचं. आणि मग आपले बाप बघायचे काय, मुलीचा बाप त्या मुलीच्या सुखाकरता काय बघायचा, तर पहिलं सगळ्यात सुख वस्तू घराणं कुठलं असायचं, की ज्याला गावचा गावगाडा, म्हणजे ज्याच्याकडे महारकी आहे, म्हणजे बैल ओढण्याचं आणि बैल मेल्यावर त्यातला कितवा हिस्सा या घराण्याला मिळणार आहे, त्याच्यावरती त्याची श्रीमंती मांडल्या जायची. आता तुम्हाला हसायला येईल किंवा मजाक वाटेल, पण तुम्ही विचार करा की आपल्या बापदाद्याची संपत्ती काय होती, तर मेलेल्या बैलातला हिस्सा. तो कितवा हिस्सा त्या घराण्यात येतो, तिथे माझी मुलगी द्यायची. अजून काय क्रायटेरिया होता मुलगी देण्याचा, तर तो बाप त्या गावाच्या शिवाराला चक्कर मारायचा आणि त्या शिवारात बघायचा आंब्याची झाडं किती आहेत, जांभळीची झाडं किती आहेत, बोरीची झाडं किती आहेत. काय उद्देश होता याच्या पाठीमागे, माझी मुलगी जंगलात गेली तर हे फळं खाऊन जगेल, उपाशी मरणार नाही. म्हणून ज्या गावामध्ये आंबराई, जांभळीचे झाडं, बोरीचे झाडं जास्त आहेत तिथे मुलगी दिल्या जायची. काय काय क्रायटेरिया होता आपला मुलगी देण्या बघण्याचा, म्हणजे स्त्रीला. आता तर तुम्ही काय, एखाद नवरा खूप नोकरीला आहे का, त्यातल्या त्यात प्रोफेसर आहे का, त्यातल्या त्यात डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे का, हे आताचे वडील बघतात. त्या वडिलाच्या पुढे चॉईसच नव्हता ना. मग त्यांचा चॉईस हा निसर्गाच्या भोवती फिरत असायचा. आणि त्याच्यामध्ये म्हणून परत अजून प्रेशर घालून टाकलं होतं की बाप जिथे देईल तिथे त्या मुलीने राहायचं, तिने बंडखोरी करायची नाही. आणि तिला त्यावेळेस बंडखोरी करायलाही चान्स नव्हते ना. आता चान्स आहे, तुम्ही तुमच्या पायावर उभे आहेत, नाही आवडलं बापाने दिलेलं, मुलगी बंडखोरी करते, एकटीच राहू शकते, शिकलेली आहे, नोकरी करते, तिच्या पायावर उभी आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की बापाने एकदाच मारावं, मुलीच्या बापाने तरी एकदाच मारावं, बार बार मरू नाही. एकदा कसं मारायचं, तिला तिच्या पायावरती उभी करून द्यायची, तोपर्यंत लग्न करायचं नाही. नाही तर मग हल्ली अजूनही काय आहे आपल्या डोक्यात विचार काय असतो, मी जसं काल सांगितलं की माझ्या आई वडिलांनी आम्हाला 3 भावांना शिकवलं, पण बहिणींना आमच्या शिकवलं नाही. कारण का, त्यांच्यावरती जे मनुस्मृतीचा पगडा होता ना. मुलीचं राज्य काय, तर चूल आणि मूल. तिला काय करायचंय, पुढे पुढे जाऊन तिला संसारच करायचा आहे. आणि याच गोष्टी मुलीच्या अधोगतीला कारणीभूत झाले, स्त्रीच्या कारणीभूतीला झाल्या. आणि म्हणून ती मन पडतच आली की मागच्या जसं चालत तसं पुढच्याने चालावं. आणि म्हणून सिरियल बी निघत गेल्या की सास कभी बहू, म्हणजे सासूला माहिती आहे की मी कधी ना कधी, त्या बहुलाही माहिती आहे मी कधी ना कधी सासू होणार आहे. एक दुसऱ्यावर राज्य करण्याची प्रथा प्रत्येकाला वाटतं. आणि मग का आले हे सासूरवास, काय ते लिहून ठेवले होते का म्हणून की सासूनी सुनेवरती सासूरवास केलाच पाहिजे असा नियम त्यांनी लिहिला नाही. त्यांनी एका वाक्यात लिहिलं फक्त खाली की दिल्या घरी तिने व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि मग तिचा तो हक्क होऊन बसायचा की मी सासू झाले की सुनेवर अधिकार करणं हा माझा अधिकार आहे, हे म्हणून डोक्यात घालून दिलं होतं. म्हणून आजपर्यंत तीच प्रथा चालू आली. आणि म्हणून आजच्या जमान्यामध्ये कोणालाही सासू आवडत नाही. आता तर ऍडव्हर्टाईज देतात पेपरला, कधी वाचा की वर पाहिजे पण कसा, ननंद आणि सासू नको, सासरा चालेल. स्त्रीला स्त्रीची एलर्जी आणून ठेवली त्या म्हणून की नको वाटणाऱ्या गोष्टी. आणि म्हणून मी सांगितलं ना की स्त्री ही स्त्रीची दुश्मन बनवल्या गेली. आपल्या माइंडवरती एक प्रकारचा कब्जा केला जातो आणि जी गोष्ट आपल्या नुकसानीची आहे तीच आपल्याला हवीशी वाटते. आता तुम्ही विचार करा की सगळ्यात जास्त मुलाचं लग्न व्हावं ही इच्छा बापापेक्षा बाईची जास्त असते, नाही का. माझी सून माझ्या समोर आली पाहिजे. आज ती सून आल्यानंतर पहिली वाट हिचीच लावते, पण तरी सून हिला पाहिजे. कारण सासरे चाप्टर असतात, ते म्हणतात बस जेवढं दिलं तेवढं खायचं. हिला सहन नाही होत ना, कारण हिने हिच्या सासूच्या हाताखाली काम केलेलं असतं. आणि मग आता हिला हिची सून हिच्याप्रमाणे वागणारी पाहिजे, कारण हे तिचं नाही, तिच्या माइंडवरती म्हणून घातलेला हा घोळ आहे.
आणि म्हणून ह्या घोळापायी सगळे कुटुंब व्यवस्था त्यांनी त्या पद्धतीवर व्यवस्थित उभी केली आणि त्या पद्धतीवर उभी केल्यामुळे सगळेजण एकमेकाला, म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक निश्चित वर्ण व्यवस्था त्याच्यावर एक उभी आहे का, तुमची कुटुंब व्यवस्थाही त्या म्हणून तशीच उभी केली आणि ती तशी उभी केल्यामुळे स्त्रीला मग बापानी जो कोणी वर दिला, बापानी जसा कोणी करून दिला, म्हणून त्यावेळेस बऱ्याच वेळेस व्हायचं की गरीबाची मुलगी थोडा श्रीमंत असला तर विजोड करायची. आता पण तुम्ही, आताचे वडील एवढे समजदार असतात की अनुरूप तरी बघतात कमीत कमी, की मुलगी आणि मुलगा अनुरूप असावा कमीत कमी, नाही तर मग मुलगा आंधळा आहे आणि बाई चांगली आहे असं जोडपं तुम्ही देता का कधी निवडून? नाही देत. कारण मुलीच्या बापाला माझी मुलगी अनुरूप घरात जावी कमीत कमी. आताचा अनाडी बापही काय बघतो की मुलगा व्यसनी नसावा, क्रायटेरिया आता तरी बघतात ना की मुलगा व्यसनी नसला पाहिजे, कामधंदा करतोय ठीक आहे. आणि ह्या गोष्टींनी म्हणून चॉईसच ठेवली नव्हती, बाप देईल त्या ठिकाणी आणि बापाच्या पुढेही चॉईस नव्हती. आता बापाच्या पुढे चॉईस आहे, पण आमची बंडखोरी आता जास्त झाली, आता जास्त बंडखोरी. आणि काय होतं, कधी कधी उद्ध्वस्त झालेल्या मुली बघायला मिळतात की ज्या आई वडिलाचं ऐकत नाही आणि मग त्या हवालाही आपल्याला ग्रंथाचा देतात. काय याच्या पाठीमागचं की आम्ही प्रज्ञावान झालो नाही, आम्हाला ती जाण आली नाही. आणि म्हणून मागे जर तुम्ही बघितलं असेल की त्या एका मुलाने त्या मुलीचे 37 तुकडे करून फ्रीजमध्ये भरले, बंडखोरी होती त्या मुलीची, विजोड होता. आताच्या मुलीने कमीत कमी अनुरूप बघता बघता त्याचं कॅरेक्टर तरी बघितलं पाहिजे की नाही. म्हणून तुम्हाला, म्हणून कधी कधी त्या हिंदुत्ववाद्यांना ते अनुभव देतात की नाही नाही ते बरोबर होतं. साधारणतः स्त्रीला किंवा यांना आई वडील तिथं करून देत होते असे प्रसंग आता हे होतात लिमिटेड 0.5% असतात ते, परंतु नेमके त्याच हे केलं जातं. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये मुसलमानाच्या विरोधात लव जिहाद असेल काय असेल असे वेगवेगळे प्रकार उभे केले जातात. आणि त्या स्त्रीला आजही स्त्रीलाच डाऊन धरल्या जातं. आणि म्हणून बाबासाहेब लिहिताना की त्या ज्या ग्रंथाची चिकित्सा करतात, कुंतीला करणं का फेकावं लागलं असेल, कारण त्यावेळेसही अविवाहित मुलगी माता होणं मान्य नव्हतं. आजही अविवाहित मुलगी माता होणं मान्य नाही. एक नीना कुलकर्णी सोडली तर, तुम्हाला माहिती आहे का ते नीना कुलकर्णी अविवाहित माता झालेली आहे. तो ऑस्ट्रेलियाचा का कोण क्रिकेटर होता, त्याच्यापासून तिला मुलगी झालेली, बिना लग्न होता. आता तर बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्या सरोगसी बिरोगसी आलात, बिना आईचाही बाप झाला. तो तुषार कपूर बिना आईचा बाप झाला, तो एक डायरेक्टर बिना आईचा बाप झाला ना. विज्ञान पुढे गेलं पण त्याला कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करून झाला. इथे आपल्याला की ज्या ज्या पद्धतीत आहे की मुलगी असेल मूल असेल, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल दिलं. आणि म्हणून मी काल जसं सांगितलं की अधिकाराबरोबर कर्तव्य दिली. तुम्ही शिकले सवरलेल्या मुली आहात, तुमच्या मनाने जरूर करावा, नाही असं नाही आम्ही इथून सांगेल, परंतु करत असताना किमान तुमचं हित कशात आहे आणि पुढच्याला तुम्हाला ओळख. कारण बाप हा 4 पावसाळे जास्त खाल्लेला असतो, अनुभव असतो, एक्सपिरियन्स असतो. आणि म्हणून नोकरीमध्येही तुम्हाला एक्सपिरियन्स का विचारतात. जर 15 वर्षाचा एक्सपिरियन्स PhD झालेला असेल तर 15 वर्षाच्या एक्सपिरियन्स वाल्याला प्रिफरन्स देतात, कारण हा नवीन झालेला आहे. तसा आपल्या आई वडिलांना ह्या जिंदगीचा अनुभव असतो, आपल्याला माहिती असतं जगामध्ये कसं वागायचं. त्या म्हणून माय बापाचे ऑप्शनच काढून घेतले होते, म्हणून क्रायटेरिया लावून दिले होते. आता पुढे पुढे तुम्ही बघा की त्यांनी स्त्रीच्या कुठपर्यंत तो खालच्या लेवलवर गेलेला आहे. नुसता आई वडिलाच्याच अधीन त्यांनी ठेवलं नाही, तर तो लिहितो की जरी पती दरिद्री असला तरी किंवा गुणहीन असला किंवा अन्य ठिकाणी आनंद उपभोगत असेल किंवा उत्तम गुणवत्तेचा अभाव असेल तरी पत्नीने पतीला परमेश्वर मानून त्याच्या पत्नीने श्रद्धापूर्वक पूजा केली पाहिजे. म्हणून काय लिहितो, तो अज्ञानी असेल तरी चालेल, तो व्यसनी असेल तरी चालेल, व्यभिचारी असला तरी पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार करू नये. निश्चित तक्रारच करू नये तर त्याची श्रद्धेने पूजा करावी. म्हणून वडाला चक्रा श्रद्धेने मारतात की नाही, मनात असतं का,
मला सांग एका तरी बाईला वाटेल का की बेवडा नवरा मग 7 जन्म राहायला पाहिजे? नाही वाटणार. पण ती बिचारी धाकाने त्या वडाच्या झाडाला चक्रा मारते. कोणाच्याच मनात नसतं. कारण त्या मुसलमानाचं ठीक आहे, ते 7 जन्माची भानगड नाही ठेवत, त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तेही कॉन्ट्रॅक्ट ह्याच जन्मातला, म्हणून त्यांचा मेहर फिक्स केला जातो. लग्न तुटलं की एक मेहर फिक्स अगोदर करतात ते लग्नाच्या अगोदर. आता त्यांच्यातही बऱ्याचशा ह्या झालात, पण त्या लग्नाच्या अगोदर आपल्याकडे कसं आपण प्रतिज्ञा करतो ना, त्यांच्या मौलानाच्या पुढे कबूल आहे कबूल आहे कबूल आहे दोघांनाही म्हणावं लागतं. जर तो एकदाही म्हटला मला कबूल नाही तर ते लग्न होत नाही. म्हणजे स्त्रीला तिथे अधिकार दिल्यासारखं वाटतंय, पण ते नुसतं पहिलं सांगून ठेवलेलं असतं. पोरीच्या पाठीमागं बाप दांडकं घेऊनच बसलेला कबूल आहे म्हण, ती बिचारी म्हणून टाकते कारण बुरक्यात असते. कारण स्त्रीला स्वातंत्र्य त्या धर्मातही नाही ठेवलेलं. कुठल्याच धर्मामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य नाही दिलेलं. एक बौद्ध धर्म सोडला तर. बौद्ध धर्मामध्ये स्त्रीला मुळापासून भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य दिले होतं. तिला पती निवडण्याचंही स्वातंत्र्य होतं. म्हणून यशोधरेला पती निवडताना स्वातंत्र्य दिलं होतं. तिथे स्वयंवर होतं. त्या स्वयंवरामध्ये भगवान बुद्धांनी सर्व टेस्ट पास केल्या होत्या, बिना टेस्टच्या नाही. आता टेस्ट असते का? नाही. आणि बघा परत एक गोष्ट कशी आहे, पाहण्याचा कार्यक्रम कोणाचा असतो? मुलीचाच असतो ना. पोराला पाहायला जाते का पोरगी? असा एखादा कार्यक्रम बघितला का आज या पोराला पोरी पाहायला येणार आहे, त्यांनी नटून थटून बसावं, असं कधी झालंय का? म्हणजे त्या स्त्रीला सगळं, तिने सुंदर दिसावंही, तिला सगळ्या घरातली कामं तिलाच आली पाहिजे. तो पुरुष पहिले प्रश्न विचारण्याचे बी अर्थ होते. का विचारत होते तिला प्रश्न विचारण्याचा अर्थ पहिला होता की पोरगी मुकी आहे का? उत्तर नाही दिलं तर त्याचा अर्थ होता ना, मुकी आहे का, बैरी आहे का, मग तिला गाणं म्हणता येतं का, काही काम करता येतं का? प्रश्नही असे विचित्र असायचे. आणि बघण्याचा कार्यक्रम कोणाचा असायचा? मुलीचाच आहे. आजपर्यंत आहे. आजही तुम्ही गेलात तर मुलीला काय सांगतात, मला आज पोरं बघायला येणार आहे, पाहुणे बघायला येणार. बघायला येणार म्हणजे काही त्यात फरक होणार आहे का? नटून थटून कशाला बसायचं? बाबा आहे तशी दिसते, कबूल असेल तर हो म्हणण्याचं जा बोंबलत. आजही ती परिस्थिती नाही. आजही स्त्री मार्केटमध्ये उभी केल्या जाते. ती सौंदर्यवान दिसावी, तिच्यामध्ये कुठलाही अवगुण दिसू नये, हे तिच्याकडेच आहे, पुरुषाकडे नाही. पुरुषाचं कधी बघितलं जात नाही. त्याला बोलून गाणे म्हणायला, नाचून दाखवायला. एखाद्या पोराला बघितलंय का, उठ रे बाबा जर सगळं नाचून दाखव, लंगडा आहेस का, कसं आहे, नाही बोलत ना. ती त्याला दिलेली फॅसिलिटी आहे, त्याच्यावर रिझर्वेशन आहे. कारण का? म्हणून स्त्रीला प्रत्येक गोष्टीत, कारण बघा काय असतंय, एखाद्या माणसाला तुम्ही कानफाट्या म्हणत गेलं की त्याला वाटायला लागतं खरंच मी कानफाट्या आहे की काय. ते आपलं कान नेहमी पाहतं नसलं तरी. तसंच स्त्रीचं झालं. स्त्रीला एवढं डोमिनिंग करण्यात आलं की तिला वाटायला लागलं की नाही हेच माझं प्रास्थान आहे, हीच माझ्या पूर्ण भविष्याची चावी आहे, मला असंच वागलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब लिहिताना ते लिहितात की स्त्रियांनी पतीच्या शिवाय कोणताही यज्ञ करू नये, उपवास करू नये, व्रत करू नये. जर पत्नीने पतीची आज्ञा पाळली तर तिला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते, नसता नरक. परत पती शिवाय तिने व्रत करू नये. तुम्हाला याचा अर्थ कळलाय का? पती असणाऱ्या माणसाची बायकोच वडाला चक्रा मारते, पती मेलेल्या माणसाची बाई चक्रा मारत नाही. पती असणाऱ्या माणसाची बाईच गर्भाचोत करते. गर्भाचोत नावाचा प्रकार माहितीये का तुम्हाला? तुम्ही नसेल करत, पण गर्भाचोत असतात की त्या दिवशी बाई नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून उपास धरत असते. रात्रीचा चंद्र त्या पाण्यात पाहते मग उपास सोडते. आता त्या चंद्रावर लोक जाऊन सकाळचा विधी करून आले, पण तरी यांचा तो देव आहे आणि ती त्या टाळणीत बघते, नंतर उपवास सोडते. यांच्याकरता सगळे उपवास आहे, त्या नवऱ्याकरता एक बी उपवास नाही. एखाद्या नवऱ्याचा विचारावर हिंदू धर्मात की त्यांनी उपवास केला की माझी बायको मी मेल्यावर 110 वर्ष जगावी, एक बी उपवास नाही त्याच्याकरता. पुरुषाकरता त्यांनी कुठलीही बंधनं ठेवली नाही. पण बाईवरती व्रत नवऱ्याचं करायचं. तिने व्रत नवऱ्याचं करत असताना त्याला आदर्श मानून तो कसाही असेल तर पती परमेश्वर मानायचा. या आदर्श जीवनाचा गाभा यापुढेच आहे. स्त्रियांचे वर्णन करताना म्हणतो, पवित्र मंत्राच्या साक्षीने स्त्रीशी जो पती विवाहबद्ध होतो
तोच पत्नीच्या सर्व प्रकारच्या आनंदाचा स्रोत आहे. पूर्वजन्मात तोच आनंद देणारा होता आणि नंतरच्या जन्मात तोच आनंद देणारा राहील. म्हणून तिच्या डोक्यात एवढं भरून दिलं की मागच्या जन्मातही हेच होतं आणि पुढच्या जन्मातही हेच मिळणार आहे. सुटका नाही 7 जन्म. म्हणून बाया काय म्हणतात की मला हाच नवरा 7 जन्म मिळावा आणि हा जन्म शेवटचा जन्म असावा. त्या बी खूप हुशार असतात. काय म्हणतात त्या, हाच नवरा मला 7 जन्म मिळावा पण आमचा हा जन्म 7वाच असावा, याच्या पुढचा नसावा. कारण जन्म आणि मृत्यू भगवान बुद्धांनी सांगितलं की पुनर्जन्म आहे. पण पुनर्जन्म कशाचा आहे, तर पुनर्जन्म हा तुमच्या वासना घेतात. ज्या ज्या तुमच्या इच्छा अतृप्त राहतात त्या जन्म घेत असतात. जशाला तसा माणूस जन्म घेत नाही. आणि म्हणून त्या वडाला चक्रा मारल्या तर मग सखूबाईने चक्रा मारल्या म्हणून विठोबाच मिळणार आहे असं काही नाही. बाबासाहेब सांगतात, परंतु त्या मनूने एवढं त्यांच्यावरती गारूड घालून ठेवलं की बाई आजही त्याच्या बाहेर यायला तयार नाही. आजही कितीतरी आपल्या बाया आजही सांगतात की तो कसा जरी असला तरी पती परमेश्वर आहे. दूधवाला दारात आला की त्या दूधवाल्याला विचारतात, अरे दुधात पाणी घातलं की नाही. पण नवरा दारू प्यायला बसला की त्याला सांगतात पाणी घालून पे, नाहीतर पोट दुखेल, जास्त उलट्या बिलट्या करशील. हा नियम आहे. बाईच नवऱ्याला सांभाळून घेत असते. बाईच त्या मनूला काय म्हणता येईल, त्याला मनूला साथ देणारी बाईच आहे ना. मग आता कधी कधी कोणी विचारेल की भंतीजी मग काय करायचं, आता घरी गेले गेल्या काय भांडणं सुरू करायचे का. भांडणं करण्याकरता हे ग्रंथ नाहीच आहे. हे ग्रंथ फक्त बाया करतायत का, बाबासाहेबांनी हा चॅप्टर बाया करता लिहिलाय का. कारण कुठल्याही बाईचा बाप माणूस असतो की नाही, कुठल्याही बाईचा एक बाप माणूस असतो. आणि त्या बापा करताय की जर तुझ्या मुलीवरती, आणि प्रत्येक गोष्टीत असतं की आम्हाला त्या मनूने काय सांगितलंय, दुसऱ्याकडे बोट दाखवायसाठी, माझी मुलगी सुखात असावी, दुसऱ्याच्या मुलीचं काही झालं तरी चालतं. कारण माझ्या घरात आलेली सून ही मला अत्याचार करण्याचा हत्यार वाटतं, पण माझी मुलगी कोणाच्या घरात गेली ती मात्र तिथं फुलासारखी राहिली पाहिजे. जर ती तिथे फुलासारखी राहील तर पूर्ण समाज तसा झाला पाहिजे की नाही. जर माझी मुलगी कुठेतरी सून म्हणून जाते तर कोणाची मुलगी आली तर तीही मला मुलगी वाटली पाहिजे. त्याच्याकरता हे ग्रंथ आहे. त्याच्याकरता बाबासाहेब ते लिहून ठेवतात. बाबासाहेबाला हाच प्रश्न विचारला होता बाबासाहेब, आणि हल्ली ते झालंय आता थोड्या थोड्या फरकाने का होईना झालं की बाबासाहेबाला जेव्हा सांगितलं की मुलीला तुम्ही संपत्तीत अधिकार देता, नात्यामध्ये कटुता येईल, हा प्रश्न बाबासाहेबाला विचारला होता त्यावेळेस. की जेव्हा एखादी बहीण आपल्या भावाला बापाच्या इस्टेटीमध्ये हिस्सा मागेल तेव्हा बहीण आणि भावाच्या नात्यामध्ये कटुता येईल. हल्ली आता ते प्रकरण दिसत आहे. पण बाबासाहेब काय बोलले होते त्यावेळेस, मला वाटत नाही, परंतु न वाटण्याला कारण आहे की एखाद्या केसमध्ये होईल. तसं कुठल्या केसमध्ये होईल, की ज्या माणसाला मुलगी नाहीये त्याच्या केसमध्ये होऊ शकते. पण प्रत्येकाला जर मुलगी मुलगा आहे तर याची मुलगी तिथे जाणार आहे, याची संपत्ती घेऊन जाईल तर दुसरी येणारी घेऊन येईल आणि तिथे अंडरस्टँडिंग होईल. बाबासाहेबाला काय म्हणायचं होतं की तिथे अंडरस्टँडिंग असेल, ते अंडरस्टँडिंग आता होत नाही. बहिणीही निर्दयपणाने भावावरती हे करतात आणि आपल्या बायकाही निर्दयपणाने, म्हणून दोघांमध्ये साम्य झालं पाहिजे. भावाच्या याच्यामध्ये नातीगोती सांभाळता आली पाहिजे. कायद्याने दिलेला अधिकारही कायदेशीररित्या आपल्याला अंमलात आणता आला पाहिजे. पहिल्या जमान्यामध्ये काय होतं, आपल्याकडं प्रॉपर्ट्या नव्हत्याच. मी काल तुम्हाला जी कौसाबाईची कथा सांगितली होती, ते खूप श्रीमंत लोक होते, इकडचेही श्रीमंत होते आणि तिकडचेही होते. म्हणजे त्यावेळेस एक गाई गवार दिल्यासारखं तिला गाई आणि म्हशी दिल्या होत्या दार. इथे आपल्याजवळ काही नसतं, पण तरी आपले मायबाप काय बघायचे, किती सुखी राहिली पाहिजे. सुखी राहण्याची व्याख्या तिच्या अंगाला कपडा आणि पोटाला जेवण ही लिमिटेड होती. आता त्या लिमिटेड आहेत का, नाही. बाबासाहेबांनी हीच व्याख्या केली होती की जेव्हा तुम्ही संपत्तीचा हक्क मागाल
त्यावेळेस तुमच्या भावाची पोझिशन काय आहे हा अलिखित कायदा होता. त्या भावाला एकच एकर आहे आणि ही कलेक्टरला दिली आणि तरी त्याच्यातला अर्धा एकर मागते. हिला शोभेल का? उलटी त्याला मदत करायला पाहिजे त्यांनी, मानवता म्हणून त्याला. कारण तुला त्याच्या अधिकारामुळे शिकवल्या गेलं, तू चांगल्या घरामध्ये गेलीस आणि जेव्हा तुझी सुस्थिती चांगली आहे तेव्हा बाबासाहेब पुढचा प्रश्न सांगतात की एकमेकाला आधार देणं हे आमच्या समाजाचं पहिलं कर्तव्य आहे. आता इथं आम्ही समाजामध्ये वितुष्ट आणायला लागलो आणि तो प्रश्न विचारला होता बाबासाहेबाला, तो आताच्या दृष्टीने थोडा थोडा का होईना खरा वाटायला लागला. बऱ्याचशा बहिणी आणि भावामध्ये वितंडवाद व्हायला लागले आणि आता त्याला बी कारण काय होतात, कधी कधी सासरची मंडळी लालची असते आणि मग ते तिला उद्युक्त करतात. आणि नेमका हा प्रकार कधी होतो? बाप मेल्यावर. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय, तो मेला की बहीण भावाची झगडी सुरू होतात. प्रॉपर्टी जेव्हा नावावर करायच्या तेव्हा बहिणीच्या सह्या लागतात आणि मग ह्या गोष्टी आपल्याला कायद्यापेक्षा सामाजिक लेवलचे दुवे कुठे आहेत त्या सांधून आपल्याला करता आल्या पाहिजे. जर भाऊ खरोखर श्रीमंत असेल तर त्याचं स्वतःहून कर्तव्य होतं की मी माझ्या बहिणीला आधार द्यावा, आणि बहीण जर खरोखर श्रीमंत असेल तर तिच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे की नाही मला त्याच्याकडनं घ्यायची काही गरज नाही, तोच अजून गरीब आहे, थोडाफार हातभार मी लावावा. ही सामंजस्याची भूमिका जेव्हा येते तेव्हा ऑटोमॅटिक समाज निर्माण झाला. कुठलाही कायदा समाजावरती अवलंबून असतो. समाजाची भूमिका कशी असेल, समाज जर विचित्र असेल तर कायदा करूनही काही फायदा नाही. अॅट्रॉसिटीचा कायदा केला म्हणून आपल्यावरचे अत्याचार कमी झालेत का? उलटे वाढले. आणि म्हणून त्याच्याकरता समाज निर्मिती हाच मोठा एक प्रश्न असतो आणि समाज निर्मिती करतात माणसांनी प्रयत्न केले पाहिजे. तसंच आहे बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती स्त्रियाचे हे चॅप्टर कशा करता लिहिले की आपल्या समाजामध्येच निर्मिती अशी झाली पाहिजे की त्या स्त्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन बराबरीचा असला पाहिजे. तीही एक माणूस आहे, तिलाही भावना आहेत आणि तिलाही अधिकार आहेत. ती देण्याची वृत्ती जोपर्यंत पुरुषामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत कुठलेही कायदे तुम्हाला अंमलात आणता येणार नाही, नाही तर पूर्ण संस्था ह्या बिघडल्या जातील. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात धर्माची आवश्यकता आहे. धर्माची आवश्यकता काय? कारण धर्म हा तुम्हाला नीती शिकवतो. कायदा हा तुम्हाला वर्तन शिकवत असेल तर धर्म हा तुम्हाला नीती शिकवतो. कायद्याने प्रेशर आणलं जातं, नीतिमत्ता ही माणसाच्या आतून निर्माण होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी की म्हणून नीतीच मारून टाकली होती. बाबासाहेब सांगतात की सगळ्यात नीतिवान बौद्ध आणि त्याचा धम्म आपण वाचला तर बाबासाहेब नीतीला देवाची उपमा देतात. नीतीला काय म्हणतात बाबासाहेब की बौद्ध धर्मामध्ये नीतीला एक देवाची उपमा दिलेली. नीतिमान माणूस हा देवासारखा असतो आणि म्हणून आपली नीतीच गहाण टाकली होती. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी कुठलीही नैतिकता ठेवली नाही. स्त्रीने नेहमी हसतमुख राहावे, ग्रह कर्तव्य दक्ष असावे, तिने काटकसरी राहावे व भांडे स्वच्छ ठेवावे. आता बघा बिचारीला सतत हसत राहायला सांगितलं. आता तिचं कसं होईल? मनातून शिव्या देईल, हसत राहायला. त्याने सांगितलं किती त्रास हो, तिने काय राहायचं? हसतमुख राहायचं. म्हणून आजही कधी कधी काय म्हणतात सासू रडक्या तोंडाची सून भेटली म्हणतात. आम्हाला ओळख करून देताना तसली मेली आणून ठेवली आमच्या माझ्या उरावर रडक्या तोंडाची. नेहमी इथं तोंड पाहावं कसं असतंय, रडकच असतं. आता ह्या बिचारीला तू दुःखच देत राहील आणि तिने हसत राहावं या मनूला कसं वाटलं असेल? नेहमी चेहरा तिचा हसरा पाहिजे, पण तो हसरा चेहरा असण्याकरता तिला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती देण्याचं बंधन मात्र त्यानं घातलं नाही. कुठल्याही माणसाला सुखी जीवन बुद्धाची व्याख्या वेगळी आहे. म्हणून बुद्धांनी पहिलं काय आर्य सत्य सांगितलं तर दुःख आहे म्हणून सांगितलं. दुःखाला कारण आहे आणि दुःखाचं निवारण आहे. निवारणाकरता आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे स्त्रियाला जेव्हा सांगतात भगवान बुद्ध, तोच धागा पकडून बाबासाहेब स्त्रियांकरता चॅप्टर लिहितात आणि स्त्रीला केंद्रस्थानी आणतात. स्त्री ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी भारतामध्ये पहिली बाबासाहेबांनी आणली. बाबासाहेबाच्या व्यतिरिक्त कुणीही त्या स्त्रीला केंद्रस्थानी
आणलं नाही. बाबासाहेबांनी केंद्रस्थानी, नुसतंच केंद्रस्थानी बोलून ठेवलं का त्यांनी, त्याला कायद्याचं स्वरूप दिलं. कायद्याचं स्वरूप देऊन तिच्या हाती बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आणून दिल्या. आजही कुटुंबाची बरीचशी गोष्ट स्त्रीवर अवलंबून ठेवली. स्त्रीच्या स्वाक्षरीशिवाय आजही तुम्ही तुमच्या घराचा प्रश्न असेल किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी विकायची असेल, बाबासाहेबांनी त्याला सामूहिक उत्तरदायित्व हे कायद्यामध्ये नमूद करून ठेवलं. म्हणून स्त्री लग्न केली तर ती नुसती आधा तरी ठेवली नाही, लग्न केली तर ती त्याची पूर्ण पार्टनर केली. बाबासाहेबांनी पूर्ण पार्टनर केली म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकार दिला. आणि हा अधिकार देणारा भारतातला पहिला माणूस कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि कशामुळे झालं तर बाबासाहेबांनी हा सगळा अभ्यास केला होता. बाबासाहेबांनी बघितलं होतं, बाबासाहेब मी कसा झालो हे त्यांचं आत्मचरित्र स्वतः लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेब तिथे लिहितात, बाबासाहेबाची आई वारल्यानंतर बाबासाहेबाच्या वडिलांनी पण दुसरी बायको केलेली, तिचं नाव जिजाबाई. तुमच्या माहिती करतो, बाबासाहेबाला एक सावत्र आई होती, तिचं नाव काय आहे, जिजाबाई. बाबासाहेब मी कसा झालो याच्यामध्ये लिहितात की मला त्या वयात पण तिने माझ्या आईचे छोटेसे का वयात दागिने घातले तर ते मला आवडत नव्हते. बाबासाहेब स्वतः लिहितात. त्यांनी त्या सावत्राई करता लिहिलं. ते नंतर माझ्या लक्षात आलं की त्या बिचारीचा काही दोषच नव्हता, कारण तिला माझ्या वडिलांनी बायको करून आणलं होतं. पण त्यापर्यंत बाबासाहेब म्हणतात मी पण तिची नफरत करत होतो, मला ती आवडत नव्हती. अशा बऱ्याचशा कथा आहेत की मुलांकरता बघा, कधी कधी सावत्राई कधी येते, हा माणूस ढोंगी असतो, तो काय सांगतो मला दुसरी बायको कशा करता करायची, पोरांची सोय लागेल म्हणून. आणि उलटी ती आली की ह्या पोराची वाट लागून जाते. पण कारण काय सांगतो, मुलांच्या व्यवस्थेकरता दुसरी बायको करायची. ढोंगी किती असतात. पुढे येईल तुम्हाला, त्याला कुठे कुठे परमिशन दिल्यात दुसरी बायको करण्याची म्हणून. बाबासाहेबांनी एका शब्दात सांगितलं नाही. कसल्याच कारणाकरता दुसरं लग्न करायला बाबासाहेबांनी मनाई केलेली आहे घटनेमध्ये. नंतर कायदा बनवला पंडित जवाहरलाल नेहरूने, आणि यांनी नंतर कायदा बनवला की जर पहिल्या पत्नीची संमती असेल तर दुसरी पत्नी करता येते. बाबासाहेबांनी नकारच दिलेला आहे घटनेमध्ये, परंतु त्यांनी नंतर तो कायदा आणला, कारण बरंचसं प्रेशर आलं. कारण माहिती नाही की संपत्तीला वारस पाहिजे आणि तो पोरगाच पाहिजे, कशा करता पाहिजे माहिती नाही. आता बघा शरद पवाराकडे किती संपत्ती असेल, एकच मुलगी आहे ना. पंडित जवाहरलाल नेहरूकडे त्याचा बाप जगातला श्रीमंत होता, मोतीलाल नेहरू हे खूप श्रीमंत होते, त्यावेळेचे 1 नंबरचे वकील होते ते. अतिशयोक्ती करतात. पंडित जवाहरलाल नेहरू ज्या बंगल्यातून बाहेर पडेल त्या बंगल्याच्या दारात गाड्या उभ्या असायच्या, त्यांचे कपडे पॅरिसला इस्त्री करायला जायचे. हे लिहिलेलं आहे. पॅरिस नावाची इथंच लॉन्ड्री आहे दिल्लीमध्ये, तिचं नाव आहे पॅरिस लॉन्ड्री, तिथे जायचे. पण लोक सांगताना काय सांगायचे, त्यांचा ड्रेस कुठे जायचा, पॅरिसला जायचा इस्त्री करायला. एवढे श्रीमंत होते. आणि त्या एवढ्या श्रीमंत बापाची एकुलती एक पोरगी होती, इंदिरा गांधी. आता हा पट्ट्याचं लग्नच करत नाही मला वाटतंय. राहुल गांधी 52 वर्षाचा झाला ना, करतो की नाही माहिती नाही. वंश बुडाला करायला, ह्या वंशाला काहीच करावं, ह्या वंशाला एवढी मोठी किंमत देण्यात आली. आणि आपल्या लोकांना की घरी काहीच नाही पण तरी आमच्या वंशाला दिवा पाहिजे. कशा करता पाहिजे रे बाबा, चार खांबाचं झोपडं, हायाला घरी काही नाही तरी त्याला पोरगा पाहिजे. म्हणून स्त्रीला आताच्या स्त्रीमध्ये, आताच्या जमान्यामध्येही मुलगा का केला गेला तर ती मनुची संस्कृती आहे. पुरुषच तुमच्या कुळाचा वारस होता. आता हल्ली पोरी लागल्यात लिहायला, बापाचंही नाव लिहितात आणि आपल्या लग्नातलंही आडनाव लिहितात. ते बी मला हसायला येते, कारण तू मेली की ते संपलं ना, तुझे पोरं काही ते लावणार नाहीत. मला सांगा, आता एखाद्या कदम आडनावाच्या पोरीने मोरे नावाच्या माणसाशी लग्न केलं, ती जिवंत आहे तोपर्यंत कदम मोरे लावते, तिचे पोरं लावणार आहेत का पुढे? कशाला नाटक पाहिजे ते? म्हणून ही विवाह संस्था, चालणारी संस्था, तुमच्या वंशाला दिवा बिवा काही भानगडी नाही. सगळ्यांनी चांगलं राहावं आणि माझं नाव कसं होईल. मी 3 प्रश्न विचारावेत आपल्या स्वतःच्या जीवाला. मी का जन्माला आलो, कशा करता आलो आणि काय केलं पाहिजे. हे 3 प्रश्न आपल्याला विचारले, छोटे छोटे जरी कामं केले
तर सगळं सार्थकी लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीत स्त्रियांनी पहिल्याने हे प्रश्न विचारायला पाहिजे. कारण स्त्रीची सगळ्या जगाची, त्यांच्यामध्ये म्हणून सांगितलं ना की तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी, हे त्यांचं गाणं लिहिलं. कोणाकरता लिहिलं त्यांनी? काल्पनिक ब्रह्मा निर्माण केला, त्या बारम्याने सगळं जग निर्माण केलं, त्यालाच माय नाही आहे का? त्याला माय कुठून निर्माण झाला? आणि म्हणून कवीने लिहितानाच लिहिलं ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि ते खरं आहे, आई विना. कारण ब्रह्मा पैदाच नाही होऊ शकत, आई विना कुणीही जन्म घेत नाही. कुठल्या तरी याच्यामध्ये मी वाचलं की मरायला 1000 कारण आहेत तुम्हाला. मरताना कशानेही मारता येतं. गाडीच्या पुढे उभं राहिलं की माणूस मरतं, जहर घेतलं तरी मरतं, दुसऱ्या कोणी येऊन मारलं तरी मरतं. पण जन्म घ्यायला फक्त आईला, जन्म घ्यायला दुसरं कुठलंही कारण नाही. लोक उत्तर देत असतील सरोगसी आहे, पण तरीही आईचे बीज आणि वडिलाचे बीज असल्याशिवाय जन्म होत नाही. म्हणून आईच लागते जन्माला, बिना आईचा जन्म कुठेही शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या स्त्रीवरती लिहिताना लिहितात की स्त्रीला एवढ्या बंधनात टाकलं. कारण स्त्री ही एवढी, आपणही बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण बंधन कोणावर टाकतो की ज्याच्याशी आपल्याला जास्त घेणं देणं आहे. मुलावर काय बंधन टाकलं की आई वडील सांभाळले पाहिजे. आई वडिलावर नाही बंधन टाकलं, आपण आपली व्यवस्था करून ठेवा ना, मोमलच जाऊ द्या ना त्याला. तुमचा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, तुमचं घरदार मरेपर्यंत नका ना त्याच्या नावावर करू. कशाला ते तुम्हाला नाही सांभाळणार? सांभाळायला व्यवस्थित. पण आम्हालाच एवढी घाई झालेली असते की पोराचं लग्न कधी करू आणि मला आहे असतं नसतं कधी त्याला देऊन टाकू. आपण आपल्या व्यवस्था लावायला शिका, आपण आपली गोष्ट हे करायला शिका. म्हणून सांगितलं ना की भांडणं कुठे होतात? जिथे तुम्ही एकत्र असता तिथे. सून आणि सासू 200 मैलावर ठेवायच्या, भांडणच होत नाही. एवढी आपुलकी राहते की या सासूलाही वाटतं मी कधी तिला भेटायला जाऊन, तिलाही वाटतं हिला कधी भेटायला जाऊ. 200 मैलावर ठेवायच्या. पण यायला असा असतं की एकाच घरात राहायचं. मोठी झाली उडू द्या, पाखरही नाही ठेवत आपल्याजवळ. पंखात बळ आलं की ऑटोमॅटिक उडून देतात. आपल्या घरट्यात पक्षी राहू देत नाहीत आपल्या बाळाला. जेव्हा तो उडण्यासारखा झाला काढून देतात. कोंबडीचं पिल्लूही ते हाकलून देते आपल्या जवळून जेव्हा चरायसारखं झालं. कुत्रीही दूध पिताना पिल्लू सुटलं की त्याला चावते, बाजूला जा म्हणते, आता तुझं काम संपलं, मी तुला एका लेवल. माणूसच असा आहे की म्हातारं होईपर्यंतही पिल्लू सांभाळत राहतो, सोडत नाही. आणि म्हणून आपल्याला ती दुःख आहे, आपल्याला ते दुःख कळाली पाहिजे. आपण कुठपर्यंत, ऍक्च्युली तुम्हाला सृष्टीचा नियम सांगू. सृष्टीचा नियम आहे, माणसाने त्याच्यावर मात केली. सृष्टीचा एक नियम आहे की आपलं अपत्य निर्माण केल्यानंतर आपलं आयुष्य संपतं. हा सृष्टीचा नियम आहे, पण त्याच्यावरती मात केलं. कारण प्राणी का जगतात? तर ते आपल्या पिल्लाला सोडून देतात. एकदा वयात आलं की ते सोडून देतात. आपण सोडायला तयार नाही. त्यांनाही माया असते, माया नसते असं नाही, त्यांच्यात विवेक नसेल, परंतु माया ही प्रत्येक प्राण्यात असते. म्हणून सांगितलं की आई ही प्राण्यात असते आणि तिलाही तुमच्या एवढीच माया असते. म्हणून तुम्ही कुत्रीचे पिल्ल बघा, ती जेव्हा जन्म देते ना तिच्या बाजूने जाती चावायला येते, कारण तिला तिच्या पिल्लाची काळजी असते. स्त्री ही, त्याला मादी म्हटले. मादी ह्या सृष्टीची निर्माती आहे. मादी शिवाय सृष्टी निर्माण करता येत नाही. आणि म्हणून महात्मा फुले त्या ब्रह्मदेवाला काय म्हटले? रांड्या राघोबा. त्याला काय म्हटले की बाई शिवाय उत्पत्ती होत नाही. यांनी 4 पैदा केले, म्हणजे तोंडातून केला, हातातून केला, मांडीतून केला, पायातून केला. आणि म्हणून महात्मा फुले त्यांना काय बोलले की हा धड बाई नाही आणि माणूसही नाही. आणि त्याच्याच करता की बाबासाहेबांनी सांगितलं की स्त्री शिवाय कुठले, पण त्या स्त्रीला ज्याच्यावरती आपण जास्त अवलंबून आहे त्याला बंधनात टाकणं हा माणसाचा नियम आहे. तो मनूने नियम बनवला आणि स्त्री मात्र त्याच्यात गुरफटत गेली. त्यातला हा शेवटचा श्लोक आपण बघू की ते लिहितात, स्त्रीने नेहमी हसतमुख राहावे, ग्रह कर्तव्य दक्ष असावे, तिने काटकसरी राहावे, भांडी स्वच्छ ठेवावी. हिंदूच्या दृष्टीने स्त्रियाचे आदर्श जीवन हे असे आहे. मनुपूर्व काळातील स्त्रियांची स्थिती मात्र याच्या तुलनेत चांगली होती. बाबासाहेब म्हणतात की मनुच्या अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे मनुच्या अगोदरचा काळ कुठला आहे? बुद्ध काळ आहे. बुद्ध काळापेक्षाही वैदिक काळ जरी तुम्ही म्हटला तर त्या काळामध्ये स्त्रीची दशा मात्र एवढी वाईट नव्हती. स्त्री ही
स्वतंत्र होती, तिला अधिकार होते, काय काय अधिकार होते आणि ती कशी स्वतंत्र होती हे आज उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया.